कुठल्याही कायद्यात सुद्धा आवश्यक नाही नाहीये. तो प्रश्न विचारल्यामुळे ते प्रोसिक्युशनला फेटल झालं. चार्जशीट बघून असं वाटलं होतं की थोडीशी केस डिफिकल्ट आहे आणि केस होतीच डिफिकल्ट ऍक्च्युली. ऑन कॅमेरा लाईव्ह. येस सर. आजच्या आपल्या ॲक्विटल संदर्भात काय म्हणू. वास्तविकता 307 सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये जेव्हा मूळ फिर्यादी हाच साक्षीदार आहे आणि तोच विक्टीम आहे आणि त्याच्यासोबत एक आय विटनेस पण आहे आणि 2 आरोपी होते, 2 साक्षीदार होते. पहिल्या आरोपीला अटक झाल्यानंतर जवळपास 1 महिन्याने दुसऱ्या आरोपीला अटक झाली. बरोबर. पहिल्या आरोपीची टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड झाली, पण दुसऱ्या आरोपीची आयडेंटिफिकेशन परेड ही घेतलेलीच नाहीये. जर एका आरोपीची तुम्ही आयडेंटिफिकेशन परेड घेऊ शकता तर दुसऱ्या आरोपीचा तुम्हाला काय अडथळा आला. 2 आरोपी होते आणि 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. साक्षीदार क्रमांक 1नी आरोपी क्रमांक 2नी गोळी चालवली असं सांगितलं. बरोबर. साक्षीदार क्रमांक 2नी आरोपी क्रमांक 1नी गोळी चालवली असं सांगितलं. बरोबर. आणि ह्या सगळ्या मटेरियल कॉन्ट्रडिक्शन आपण जर बघितलं तर हे आरोपी 1 आणि 2च असं नाही तर जे पंचांच्या केसमध्ये आलं होतं पंचनाम्याच्या केसमध्ये पण आपण ते प्रूव्ह करू शकलो की जेव्हा मोस्ट रिलायबल स्पॉट पंचनामा जो आहे तोच प्रूव्ह होऊ शकलेला नाही आहे. मग स्पॉट पंचनामा जो प्रूव्ह होऊ शकलेला नाही त्या सगळ्याचा बेनिफिट ऑफ डाऊट डेफिनेटली आरोपींना मिळालेला आहे या केसमध्ये. जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता त्यांनी घटनास्थळ दाखवलं नव्हतं. तो म्हटलं होता दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता घटनास्थळावर गेला, पण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी अगोदरच पंचनामा केला होता. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आणि फिर्यादी यांच्या दोन्ही व्हर्जन्समध्ये कॉन्ट्रडिक्शन आहे की पंचनामा झाला कधी आहे. ज्यांनी ओळख परेड कंडक्ट केली होती म्हणजे त्या तहसीलदारनी, तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही इथे असलेलं म्हणजे या कोर्टरूम मधल्या आरोपींना ओळखू शकता का. तेव्हा त्यांनी चुकीच्या व्यक्तीला ओळखलं होतं. डॉक्टरनी हा प्रश्न विचारायलाच नव्हता पाहिजे, कारण इट इज डीम कन्सिडर्ड दॅट ही जी आयडेंटिफिकेशन परेड जी TI परेड आहे इट इज डन विथ ड्यू डिलिजन्स. तहसीलदारनी चुकीच्या माणसाला ओळखलं आणि ह्या कारणामुळे डाऊट क्रिएट झाला. म्हणजे जी प्रोसिजरला अभिप्रेत नाहीये म्हणजे जे नेसेसरी नाहीये किंवा कोर्टात कुठल्याही कायद्यात सुद्धा आवश्यक नाहीये तो प्रश्न विचारल्यामुळे ते प्रोसिक्युशनला फेटल झालं.